पहिल्यांदा भगवान कुबेराची पूजा आणि मग लक्ष्मी मातेची पूजा त्या ठिकाणी होते. असं शिव महापुराण सांगताय की जीवनामध्ये जर आपल्याला काही प्राप्त करायचं आहे, आपल्याकडे काही जरी नसलंय तरी सुद्धा आपण भगवान परमात्म्याला शरण जावं. आपण त्या भगवान परमात्म्याची आराधना करावी आणि आराधना करून महाराज तो भगवान परमात्मा आपल्याला प्राप्त करून घ्यावा. अशी ती असणारी भगवान परमात्म्याची भोळी भक्ती त्या देवाला आनंदित करते महाराज, आनंदित करते महाराज. श्री शुकदेव महाराज त्या सोनका दृष्टीला सांगता 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 सर्व 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 वृत्तांत सांगतात आणि सांगितल्याच्या नंतर श्री सुखदेव महाराज सुखदेव महाराजांना शौनका दिवशी प्रश्न करतात. म्हणते महाराज, ह्या ज्या महिन्याला ज्या शिवरात्री येतात ती जर शिवरात्र आमच्याकडून घडली नाही तर त्या जर शिवरात्रीचं आम्हाला पुण्य प्रदान करायचं, त्या जर शिवरात्रीचं आम्हाला अनुष्ठान करायचंय तर ते कसं करावं, कधी करावं आणि केव्हा या संपूर्ण शिवरात्रीचं पुण्य मला प्राप्त होईल. त्यांनी सांगितलं, म्हटले ऐका, दर महिन्याची शिवरात्र धरली, त्याचं व्रत वाकल्य त्या ठिकाणी जर केलं, उपवास जर केला तर भगवान परमात्मा आपल्यावरती प्रसन्न होतात. म्हणजे आपल्याला हवी ती वस्तू प्राप्त करून देतात. पण जर दर महिन्याची शिवरात्र नाही झाली तर वर्षाच्या काठी त्या ठिकाणी महाराज एक महाशिवरात्र येते आणि ती महाशिवरात्र आज आहे. त्या महाशिवरात्रीचं काय महत्व आहे, काय महाशिवरात्र धरायची, काय त्या शिवरात्रीचं व्रत करायचं, काय त्या शिवरात्रीला भगवान परमात्मा एवढे प्रसन्न असतात. म्हणले ऐका, अनेक पुराणामध्ये अनेक वेगवेगळं वर्णन आहे. शिव महापुराणामध्ये सांगतात ही जी शिवरात्र आहे ना ती भगवान परमात्म्याची ध्यान धारणा करण्याची रात्र आहे. काही पुराणामध्ये म्हणतात भगवान पार्वती मातेचं भगवंतासोबत जे विवाह झाला, ज्या दिवशी विवाह झाला ना तो दिवस म्हणजे शिवरात्रीचा. काही जण म्हणतात ज्यावेळेस सती महाराणीचा वियोग भगवान परमात्मा झाला ना आणि भगवान परमात्मा ज्यावेळेस त्या असणाऱ्या हिमालयामध्ये तप करण्याकरता गेले, ज्या दिवशी भगवान परमात्मा तपाला बसले त्या दिवशी या भूतलावरती एकदा कृपा दृष्टी माझ्या देवाने टाकली. आपल्याकडे जेवढं त्या ठिकाणी आहे ना सर्व या जनतेवरती त्या ठिकाणी लुटलेला आहे. सर्व त्या जनतेला सांगितलं की जो माझ्या शिवरात्रीचं व्रत करेल, जो माझ्या शिवरात्रीचं त्या ठिकाणी आराधना करेल त्याचा असणार जन्म मृत्यूचा फेरा चुकेल यात मगल नाही, त्याला असं असणार माझं धाम प्राप्त करून देईल असं भगवान परमात्मा ते असणाऱ्या शिवरात्रीच्या दिवशी सांगतात. एवढंच नाही, या शिवरात्रीचं महात्म्य श्रवण करण्याकरता माझ्या भगवान परमात्म्याने कैलासावरती माता पार्वतीला सांगू हे पार्वती आई म्हणले आणि भगवान शंकर ते असणाऱ्या माता पार्वतीला शिवरात्रीचं महत्व सांगणार आहे असं म्हटल्याच्या नंतर महाराज भगवान परमात्म्याने डमरू त्या ठिकाणी वाजवलं आणि डमरू वाजवल्याच्या नंतर कथा श्रवण करण्याकरता कोण कोण येऊ लागले, कोण कोण येणार आहे. अरे साक्षात ब्रह्मलोकामधून ब्रह्मदेव आलेले आहे, विष्णू लोकामधून विष्णू, भगवान श्री कृष्ण राधा राणी सोबत, रुक्मिणी माते सोबत असं त्या डमरूचा आवाज ऐकला आणि ऐकल्याच्या नंतर भगवान परमात्मा त्या असणाऱ्या कैलासावरती कथा सांगण्याकरता सुरुवात करतात. पण त्या डमरूच्या आवाजामध्ये सर्व देवी देवता येऊ लागलेल्या आहेत. मला ऐसा डमरू बजाया भोलेनाथ